नमस्कार मित्रो, मी विनायक परब. आज मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीचं नाव काय आहे? माणुसकीचा झरा. मित्रांनो, ही गोष्ट आहे 2004 सालची. माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस होता. आज मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत माझा फायनल इंटरव्ह्यू होता. सकाळीच खूप टेन्शनमध्ये होतो. घाईघाईत तयार होऊन निघालो. रस्त्यावर नेहमीप्रमाणेच जाम होता. मुंबईची गर्दी, त्यात रस्त्यावर जाम. मी रिक्षात बसलो आणि रिक्षा ड्रायव्हरला, काका थोडं लवकर चला, माझा इंटरव्ह्यू आहे, अशी विनंती केली. ते ड्रायव्हर काका दिसायला थोडे राकटच होते. खाकी शर्ट, वाढलेली दाढी आणि तोंडात तंबाखू. त्याने आरशातून माझ्याकडे पाहिलं आणि मान डोलवली. त्यांनी शॉर्टकटने गल्ली बोळातून रिक्षा दामटवली. मला ऑफिसच्या गेटवर वेळेत सोडलं. मी सुटकेचा निश्वास सोडला. मीटर 120 रुपये बिल झाले होते. पैसे देण्यासाठी मी बॅगेत हात घातला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे पैशाचे पाकिट सकाळच्या गडबडीत घरीच राहिलं होतं आणि खिशात 1 रुपया नव्हता. आता हे काका आता आरडाओरड करणार, 4 लोक जमा करणार आणि माझा इंटरव्ह्यू बुडणार. ह्या विचारानेच मला घाम फुटला. मी थरथरत्या आवाजात म्हणालो, काका खूप मोठी चूक झाली. माझं पाकिट घरी विसरलो. आता तुम्हाला द्यायला माझ्याकडे पैसे नाही. ही गोष्ट ऑनलाईन जमान्यापूर्वीची आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझा चेहरा पडलेला होता. डोळ्यात पाणी यायची वेळ झाली होती. त्यांनी एक क्षण विचार केला. शांतपणे मीटर बंद केला आणि म्हणाले, अरे बाळा, एवढा घाबरतोस कशाला? होतात अशा चुका. माणूस टेन्शनमध्ये असला की विसरतो. मी अवाक होऊन पाहत होतो. ते पुढे म्हणाले, जा, तू आधी इंटरव्ह्यू दे. ते तुझं महत्त्वाचं काम आहे. 120 रुपयांनी मी काही बंगला बांधणार नाही. आणि हो, परत जायला पैसे आहेत का? मी नकारार्थी मान डोलवली. त्यांनी खिशातून एक चुरलेली दुमडलेली 100 रुपयाची नोट काढून माझ्या हातावर ठेवली. घे, रिक्षा बसला लागतील. नोकरी लागली की मग दे. आता पळ, उशीर होतोय. मी काहीच बोलू शकलो नाही. फक्त त्यांना हात जोडले आणि इंटरव्ह्यूसाठी धावलो. माझा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला. मला नोकरी मिळाली. पण त्या दिवशी मला कॉर्पोरेट जगातील प्रश्नांपेक्षा त्या रिक्षावाल्या काकाने दिलेला धडा जास्त महत्त्वाचा वाटला. आपण अनेकदा लोकांना बाह्य रूपावरून, त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या कपड्यावरून जज करतो. पण सर्वात कठीण प्रसंगात आपल्याला मदत करणारा हात तिथूनच पुढे येतो, जिथून आपण अजिबात अपेक्षा केलेली नसते. माणुसकी अजून जिवंत आहे, पण ती शोधता आली पाहिजे. मित्रांनो, गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून कळवा. जर तुम्हाला गोष्ट आवडली तर अशीच गोष्टींची एक मालिका मी सादर करणार आहे. तर तुमच्या कमेंटवर हे अवलंबून आहे.